स्वागत आहे तुमचं माझ्या सखी सहेली या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण 4 टक्स ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. मी इथं एक 4 टक्स ब्लाऊजची कटिंग तुम्हाला आज इथे सांगणार आहे की ते कसं कट करायचं आहे ते. तर सुरुवातीला आपण माझ्याकडं जे तयार ब्लाऊज आहे त्याचं आपण मेजरमेंट घेऊया. तर पहिल्यांदा मेजरमेंट घेण्यासाठी आपल्याला ब्लाऊजची बॅक साईडची लेंथ मेजर करायची आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला शोल्डरपासून ते खाली जी वेस्टची लाईन आहे तिथपर्यंत आपल्याला याची फुल लेंथ मेजर करून घ्यायची आहे. तर तुम्ही इथं बघू शकता की याची फुल लेंथ इथं 13 इंच भरत आहे. ब्लाऊजची फुल लेंथ झाली 13 इंच. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजची छाती किती आहे ती इथं बघायची आहे. तर ब्लाऊजची छाती बघण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे एक साईडची पुढची बाजू घ्यायची आहे व ती आपल्याला इथं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने इथं मेजर करून घ्यायची आहे आतल्या बाजूने. तर इथं ब्लाऊजची छाती आहे 10 इंच. तर आपल्याला या दोन्हीमध्ये आपल्याला 1-1 इंच ॲड करून आपल्याला ब्लाऊजचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर आपली ब्लाऊजची जी उंची आहे ती 13 इंच आहे. तर आपल्याला त्यात प्लस 1 इंच मार्जिनसाठी ॲड करायचं आहे. आणि ब्लाऊजची छाती पण आहे ती 10 इंच आहे. तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे. तुम्ही चेस्ट छाती घेताना त्यामध्ये तुम्हाला जर जास्त माया पाहिजे असेल तर तुम्ही ॲड करा, किंवा नसेल पाहिजे तर तुम्ही त्यामध्ये ॲड नाही केलं तरी चालेल. चला तर आता आपण ह्याची ड्राफ्टिंग बघूया. तर ड्राफ्टिंग करण्यासाठी मी इथं हा एक 80 सेंटीमीटरचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे. त्याची ही डबल घडी आहे. तर आपल्याला ही घडी खोलून घ्यायची आहे. आता ही घडी खोलून आपल्याला ह्याची एक 4 पदरी अशी घडी घालायची आहे. ते पण आपल्याला आपल्या ब्लाऊजची उंची आणि छाती जेवढी आहे त्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला एक अशी चौरस घडी छोटीशी घालून घ्यायची आहे 4 पदरी. तर आपल्या ब्लाऊजची छाती होती 10 इंच, त्यामध्ये मी 1 इंच ॲड करणार आहे. तर मी इथं ब्लाऊजची छाती घेत आहे 11 इंच. तुम्ही इथं बघू शकता इथंपर्यंत मी कपडा फोल्ड केलेला आहे. तर इथून आपल्याला आपल्या ब्लाऊजची छाती ही मोजायची आहे. इथून हे इथपर्यंत हे 11 इंच भरत आहे. आता आपल्याला हे साईडचा कपडा आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे. आता इथं आपण जो मेजर केलेला आहे तो पार्ट इथं मी कट करून घेतलेला आहे. तर आपल्या ब्लाऊजची जी छाती आहे ती आपण मोजून उरलेला कपडा कट करून घेतलेला आहे 11 इंच. त्यानंतर आपल्याला ही जी 2 पदरी घडी आहे ती आणखीन एकावरती एक अशी फोल्ड करायची आहे, जेणेकरून ती 4 पदरी होईल. आता ही आपली तयार घडी हे 4 पदरी झालेली आहे. आता आपल्याला ह्याची उंची मोजून घ्यायची आहे. आपल्या ब्लाऊजची उंची किती घ्यायची होती आपल्या ब्लाऊजची उंची ही 13 इंच होती, पण प्लस मार्जिन ॲड करून त्यामध्ये आपल्याला 14 इंच घ्यायची होती. मग हे 14 इंच आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे. इथंपर्यंत आपलं हे 14 इंच येत आहे. तिथं मी मार्क करून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला हे खालचा जो एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे. हा जो खाली एक्स्ट्राचा जो शिल्लक पार्ट आहे तो इथं आपल्याला एक लाईन ड्रॉ करून आपल्याला हा इथून खाली कट करायचा आहे. पण हा पूर्ण कट करायचा नाही आहे, थोडंसं एक अर्धा इंच सोडून आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे. तर मी इथं अर्धा इंच सोडत आहे आणि हे खालचं कट करून घेत आहे.
तर आपल्याला जे मेजरमेंट करायचं आहे त्याचं बरोबर ॲक्युरेट हे स्क्वेअर तयार झालेला आहे. तर आता आपल्याला खालच्या बाजूला अर्धा इंच सोडून वरचे जे 2 कपडे आहेत, आता ही खालची बाजू आहे, ही वरची बाजू आहे, मध्यभागी अनफोल्ड आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, खालच्या बाजूला हे अर्धा इंच सोडायचं आहे अशा पद्धतीनं, आणि ही घडी तयार करून घ्यायची आहे. ही खालची जी बाजू आहे ती आपली पुढची बाजू असणार आहे आणि ही वरची जी कमी बाजू आहे ती आपली पाठीमागची बाजू असणार आहे. आपल्याला पुढच्या बाजूला नेहमी लेंथ जास्त पाहिजे असते, कारण ती शिवून कमी होत असते. त्यामुळे आपल्याला अर्धा इंच पुढच्या साईडला आपण वाढवून घेतलेला आहे. तुम्ही इथं व्हिडिओत बघू शकता, मी इथं अर्धा इंच खाली जास्त सोडलेला आहे आणि वरच्या बाजूला जो वरचा कपडा होता तो अर्धा इंच सोडून वरती घेतलेला आहे. तर आपल्याला हे असं ठेवायचं आहे. तर आता आपल्याला याच्यावरती फ्रंट साईडची ड्राफ्टिंग करायची आहे. आपला हा पूर्ण कपडा 4 पदरी आहे आणि आपण खालच्या बाजूला अर्धा इंच कपडा वरती खेचलेला आहे. वरचा कपडा हा खालच्या कपड्यापेक्षा अर्धा इंच पुढे आहे आणि आपल्याला बंद भाग हा आपल्या साईडला घ्यायचा आहे. तुम्ही इथं बघू शकता, हा दोन्ही भाग हे बंद आहेत ते आपल्या बाजूला घ्यायचे आहेत. आता आपल्याला सुरुवातीला गळ्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे. पुढच्या गळ्याचं, ब्लाऊजचा पुढचा गळा जो आहे तो सर्वांसाठी 2.5 इंचचा असणार आहे सर्व मेजरमेंटसाठी. त्यानंतर शोल्डर हे कंपल्सरी 3 इंच असणार आहे. त्यानंतर आपल्याला पुढच्या गळ्याची उंची जी आहे ती आपल्याला आपलं जे मापाचं ब्लाऊज आहे त्याच्यावरती मोजून आपल्याला घ्यायचे आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला तो अशा पद्धतीनं ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याची लेंथ आपल्याला मेजर करायची आहे. हा आहे आपला पुढचा गळा. इथं शोल्डरवरती आपल्याला मेजरिंग टेप ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ही आडव्या साईडला आपल्याला बघायचं आहे की आपला गळा कुठंपर्यंत येत आहे. तर इथं हा माझ्या गळ्याची उंची जी आहे ती 5.5 इंच भरत आहे. तर मी इथं हा 5.5 इंचाची उंची घेत आहे. आपल्याला 5.5 इंचवरती इथं मार्क करून घ्यायचं आहे. इथून पण आपल्याला चेक करायचं हे 2.5 इंच भरते का, आणि अशा पद्धतीचे एक स्क्वेअर चौकोन इथं बंद तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. मुंडा पण इथं मी 5.5 इंच घेत आहे. तो कंपल्सरी आहे, तुम्ही प्रत्येक ह्याला तेवढाच घेतला तरी चालेल. ते 5.5 इंच मुंडा, ह्या बाजूला पण इथं 5.5 इंच घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथं पण आपल्याला एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओत बघू शकता, इथं आपण मुंड्याचा आणि पुढच्या गळ्याचा असे 2 चौकोन इथं तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला ह्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर मी इथं 1.5 इंचावरती एकच आकार देत आहे. आपण कटोरी ब्लाऊज किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊजला आपण आतला आणि बाहेरच्या भागचा 2 वेगवेगळे आकार देतो, पण मी इथे एकच आकार देत आहे. अशा पद्धतीने तुम्हाला इथं हा आकार द्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला इकडून इथं 1.5 इंच अंतर घ्यायचं आहे. इथंच ही लाईन जुळवायची आहे. त्यानंतर इथून खाली वरती 3 इंचापासून आपल्याला हा आकार द्यायचा आहे. तुम्ही इथं बघू शकता, माझा ॲक्युरेट एकदम आकार आलेला आहे. त्यानंतर आपल्याला पुढच्या गळ्याला पण 1 इंचावरती आकार द्यायचा आहे. गळ्याचा गोल आकार देऊन घेत आहे मी इथं गळ्याचा. आता आपल्याला इथं खालच्या बाजूला क्रॉसपट्टी म्हणजेच योकपट्टीचं मार्किंग करायचं आहे. तर योकपट्टी मी इथं 3.5 आणि 2.5 इंचाची करणार आहे. तर इथून आपल्याला इथं 3.5 इंचावरती मार्क करायचं आहे. हे इथं झालं 3.5 इंच.
आणि इकडच्या साईडला आपल्याला इथं 2.5 इंच मार्क करायचा आहे. आता आपल्याला हे दोन्ही जे आहे ते जॉईन करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथं आपली क्रॉसपट्टी इथं तयार झालेली आहे. त्यानंतर आपल्याला शोल्डरपासून खालच्या बाजूला 8.5 इंचावरती इथं आपण जे गळ्याचं मार्किंग केलेलं आहे त्याच्यापासून इथं खालच्या बाजूला आपल्याला इथं 8.5 इंचचं मार्क करून घ्यायचं आहे. एक छोटासा डॉट इथं 8.5 इंचावरती आपल्याला द्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही इथं पुढच्या बाजूला पण हा डॉट दिला तरी चालेल. इथं 8.5 इंचावरती आपण इथं हा डॉट देत आहेत. मी इथं 8.5 इंचावरती मार्क करून घेतलेला आहे. आता इथून पुढच्या बाजूला आपल्याला इथं 2.5 इंचावरती मार्क करायचं आहे. आपल्याला आपण डाचाचं मार्किंग करून घेत आहोत. 4 टक्सचे जे 4 डाच असतात त्याचं आपल्याला डाचाचं मार्किंग करायचं आहे. तर इथं मी 2.5 इंचावरती असं मार्क करत आहे. इथून इथपर्यंतचं अंतर 8.5 इंच आणि जिथं 8.5 इंच आलं आहे तिथून पुढं आपल्याला 2.5 इंचावरती हे मार्किंग करून घ्यायचं आहे. हे 2.5 इंचचं अंतर आहे. त्यानंतर आपल्याला इथून पुढच्या बाजूला इथं 1.5 इंचावरती इथे एक मार्क करायचा आहे आणि असं क्रॉसचं चिन्ह बनवायचं आहे. हा असेल आपला टक्स पॉईंट. त्यानंतर आपल्याला इथून पुढच्या बाजूला 2 इंचावरती मार्क करायचा आहे. दोन इंचावरती मार्क केल्यानंतर इकडच्या साईडला पण तुम्ही बरोबर ॲक्युरेट 8.5 इंचावरती ह्या साईडला पण एक मार्क करा आणि हा पॉईंट इथं अशा पद्धतीने जॉईन करून घ्या. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर आपल्याला हा जो इथं टक्स पॉईंट भेटलेला आहे त्याच्यापासून खालच्या साईडला आपल्याला इथं 1 इंच सोडायचं आहे. अशा पद्धतीने इथे एक आपला डाच तयार होईल क्रॉसपट्टीपर्यंत. इथून खालच्या बाजूला 1 इंच सोडला आहे आणि तिथून खाली अशा आपल्याला मार्क करायचा आहे आणि ते एकदम अर्धा इंचचा आपल्याला असा डाच घ्यायचा आहे. त्यानंतर इथून 2 इंचावरती आपल्याला इथं एक पॉईंट घ्यायचा आहे आणि आपल्याला आपलं जे आर्मोर आहे, आपलं जे मुंड्याचा भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा अटॅच करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथं हे 4 डाच मिळून जातील. 1 2 3 4 आणि हा आपला मधला टक्स पॉईंट असेल. ह्या पद्धतीने जर तुम्ही मेजरमेंट घेतलं तर तुमचा ब्लाऊज एकदम ॲक्युरेट बसेल. चला तर आता आपण ह्याची कटिंग करूया. कटिंग करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला आपला जो मुंड्याचा भाग आहे तो आणि गळ्याचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. इथे यामध्ये आपले फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्ही पार्ट तयार होणार आहेत. आता स्टिचिंग करताना आपल्याला लक्ष द्यावं त्यासाठी मी इथं अशा पद्धतीचे इथं असे डाच मारून घेत आहे. इथं पण आपल्याला डाच मारून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं पण मारायचं आहे. आता आपल्याला ही जी पुढच्या भागची क्रॉसपट्टी आहे ती क्रॉसपट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे. फक्त पुढचाच भाग, खालचा भाग आपल्याला सोडून द्यायचा आहे. वरच्या भागावरतीच ही जी क्रॉसपट्टी आहे ती आपल्याला इथं कट करून घ्यायची आहे. एक गोष्ट इथं काळजीपूर्वक लक्षात ठेवायची आहे की कट करताना आपलं 4 पदरी कापड असते ते त्यातला खालचा 2 भाग येऊ द्यायचे नाहीत, कारण हे जे 2 भाग आहेत हे आपले बॅक साईडचा पार्ट आहे. आता आपल्याला इथं पण आपला डाच आहे तर इथं पण आपल्याला इथं चून काढून घ्यायचे आहे आणि इथं पण आपल्याला पुढच्या बाजूला इथं पण अशी एक चून मारून घ्यायची आहे. तर तुम्ही इथं बघू शकता की आपल्या फ्रंट साईडचा ह्या जो पार्ट आहे तो तयार झालेला आहे आणि हा बॅक साईडचा पण इथं पार्ट तयार झालेला आहे.
इथं जे आपण इथं 2 सून मारले होते शोल्डरला, इथून ह्या खालच्या साईडचा जो बॅक साईडचा पार्ट असणार आहे. तर आता आपण मागचा गळा इथं कट करून घेऊया किती आहे तो. आता आपल्याला जे आपलं मापाचं ब्लाऊज आहे याच्यावरती आपल्याला मागचा गळा किती आहे तो बघायचा आहे आणि तो इथं कट करून घ्यायचा आहे. आपली जी मागच्या गळ्याची खालची पाठीची पट्टी असते ही ही आपल्याला किती आहे ते बघायची आहे. आणि खालच्या आणि वरच्या बाजूला आपल्याला अर्धा अर्धा इंच मार्जिन सोडून आपल्याला याच्यावरती इथं टिक करून घ्यायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता मी खालच्या बाजूला अर्धा इंचचं मार्जिन सोडलेलं आहे आणि वरच्या बाजूला पण इथं थोडंसं मार्जिन सोडलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथं असा गोलाकार देऊन आपल्याला पाठीमागचा गळा हा कट करून घ्यायचा आहे. तर मी इथं हा पाठीमागचा गळा पण कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला हे हे जे आपले जे टक्स पॉईंट आहेत आपण जे तयार केलेले आहेत ते एकाच बाजूवरती आहेत. आपल्याला ह्या दुसऱ्या बाजूवरती पण खालची जी साईड आहे हे तर डाच घेण्यासाठी आपल्याला हे पण मार्किंग ह्या साईडला पाहिजे आहे. तर आपण हे ट्रेस करून घेणार आहोत. तर ते ट्रेस कसं करत आहे मी ते तुम्ही इकडं लक्ष देऊन बघा. हा जो आपला खडू आहे त्याने आपल्याला असं डबल डबल मार्क करायचा आहे, जेणेकरून आपले जे लाईन आहेत त्या डार्क होतील. आपले हे लाईन आहेत त्या डार्क झालेल्या आहेत. आता आपल्याला हे उकलायचं आहे. हे अशा पद्धतीने आपला हे फ्रंट साईडचे दोन्ही पार्ट आणि ह्या बॅक साईडचा पार्ट इथं तयार झालेला आहे. तुम्ही इथं बघू शकता. आता आपल्याला ही बाजू जी आहे का आपण ट्रेस केलेली त्याच्यावरती आपल्याला आपली ही जी अनट्रेस बाजू आहे ते याच्यावरती आपल्याला अशी फोल्ड करायची आहे. इथं बरोबर ॲक्युरेट अशी. आपण जे डाच म्हणजे इथे जे कट मारले होते ते एकावरती एक बरोबर येत आहेत का नाही ते पाहायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्या जोरात असं प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते जे खडूची मार्किंग आहे ते आपली दुसऱ्या पार्टवरती येईल. तर तुम्ही इथं बघू शकता आपली जी खडूची मार्किंग आहे ती कशी आपली दुसऱ्या पार्टवरती पण उमटलेली आहे. तर आपण त्याला थोडंसं डार्क करून घेऊया. आपले जे महत्त्वाचे 4 डाच होते ते आपल्याला इथं दुसऱ्या भागावरती पण भेटलेले आहेत. अशा पद्धतीने आता आपली ही फ्रंट आणि बॅक साईडची इथं कटिंग झालेली आहे. त्यासोबतच आपल्याला इथे एक क्रॉस पट्टी पण मिळालेली आहे पुढच्या बाजूसाठीची. आता आपल्याला स्लीव्ज, हुकाची, बटनाची पट्टी आणि गळ्याच्या गोटासाठी पट्ट्या काढायच्या आहेत. तर इथं मी एक क्रॉस पट्टी पुढच्या बाजूच्या निघालेल्या आहेत. तर आपल्याला इथं टोटल 4 क्रॉस पट्ट्या पाहिजे असतात. तर आता मी काय करणार आहे, सुरुवातीला याच्यामध्ये स्लीव्ज कट करून घेणार आहे आणि उरलेल्या कपड्यामध्ये आपण बाकीच्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता जो आपला उरलेला कपडा होता तो मी इथं घेतलेला आहे स्लीव्सचे कटिंग करण्यासाठी. तर हा जो कपडा आहे तो त्याची मी 4 पदरी अशी एक घडी इथे तयार केलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता मी या कपड्याची 4 पदरी घडी घालून घेतलेली आहे. आणि हा जो धागेने निघणारा पार्ट आहे तो पुढच्या बाजूला घेतलेला आहे मी. असे हे जे 4 पदर आहेत हे 2
आणि हे खालचे 2 असे 4 पदरी मी इथे याची घडी घालून घेतलेली आहे. तर आता आपल्याला ब्लाऊजची लांब बाहीची उंची किती आहे ते आपल्याला इथं बघायचं आहे. तर ही आहे आपल्या ब्लाऊजची बाही. तर इथं शोल्डरपासून आपल्याला ब्लाऊजची बाही किती भरते ते बघायचं आहे. तर आपल्या ब्लाऊजची बाही आहे 7.5 इंच, प्लस आपल्याला त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिनसाठी ॲड करायचं आहे. म्हणजे आपली बाही झाली 8.5 इंच. आणि आपल्याला हे जे हात शिलाईसाठी आपण दुमडपट्टी काढतो ती आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही तिथं ॲड करू शकता. मग आपली बाही होती 7.5 इंच, मार्जिनसाठीचं 1 इंच म्हणजे 8.5 इंच झाली. 8.5 इंच बाही झाली. आणि आपली जी दुमडपट्टी आपण घेणार आहोत हात शिलाई करण्यासाठी आतमध्ये दुमडण्यासाठी ती आपण 1 इंचाची घेऊन अशा पद्धतीने आपण 9.5 इंचाची तर टोटल बाही काढणार आहोत. तर मी इथं 9.5 इंचावरती इथं मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर सेम त्याच पद्धतीने आपल्याला खालच्या बाजूला पण इथं 9.5 इंचावरती खाली मार्क करून घ्यायचं आहे. 9.5 इंचावरती मार्क करून घेतल्यानंतर दोन्ही जे पॉईंट आहेत ते आपल्याला एकाला एक असे अटॅच करायचे आहेत. त्यानंतर हा जो खालचा पॉईंट आहे तिथून आपल्याला 2.5 इंच इकडे सोडायचा आहे आणि इथे एक मार्क करून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्याच्यावरती इथं 1.5 इंच वरच्या बाजूला 1 इंच वरच्या बाजूला 1 इंच वरच्या बाजूला अशा पद्धतीने रेष ओढून इथं आपल्याला एकसारखा असा आकार द्यायचा आहे बाहीचा. आपल्याला ह्याला पुढच्या बाजूला खड्ड्याचा वगैरे भाग काढण्याची गरज नसते. साधे ब्लाऊज असेही व्यवस्थित बसतात. आपली घडी व्यवस्थित ठेवायची आहे, विस्कटता कामा नये. त्यानंतर ही आपली बाहीची कटिंग झालेली आहे. आता मी इथं हे कट करून घेत आहे. इथं मध्यभागी आपल्याला डाच द्यायचा आहे. त्यानंतर आपले जे ब्लाऊजची बाही आहे ती उलटी करायची आहे आणि आपल्या ब्लाऊजच्या बाहीची जो फ्रंट बाजू आहे, ही जी पुढची बाजू आहे ती आपल्याला अशा पद्धतीने इथं ठेवायची आहे. आणि प्लस मार्जिन सहित आपल्या इथं अशी एक लाईन तिरकी ड्रॉ करायची आहे आणि कट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने इथं आपल्या 2 स्लीव्सची कटिंग झालेली आहे. तुम्ही इथं बघू शकता. ही वरची एक आणि खालची एक 2 अशा पद्धतीने मी इथे स्लीव्सची पण कटिंग करून घेतलेली आहे. तर आपला एवढा पार्ट राहिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला गोटाची पट्टी काढायची आहे. गळ्याला जो आपण गोट घेणार आहे त्याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये एक पट्टी काढायची आहे. एक आणि आणखीन एक काढत आहे पुढच्या आणि मागच्या गळ्यासाठी. अशा पद्धतीने मी इथे 2 पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत गळ्यासाठीच्या. त्यानंतर आपला गळा कट करून जी ही मधली पट्टी निघाली होती असा जो गोल निघतो तो आपल्याला इथं यूज करायचा आहे. तो म्हणजे आपण याच्यामध्ये आपण आपली बटनाची पट्टी तयार करणार आहोत. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता 2 इंच रुंदीची आणि 9 इंच लांबीची अशी इथं मी 2 पदरी ही गोटाची पट्टी काढून घेतलेली आहे. गुंड्यासाठी पट्टी काढलेली आहे. आणि गळ्यासाठी जी मी पट्टी काढलेली आहे ती गळ्याच्या पट्टीची 1.5 इंचची रुंदी आहे. त्यानंतर आपल्याला आपण जे हुक बनवतो त्याच्यासाठी आपल्याला लुकाची एक पट्टी काढून घ्यायची आहे.
तर मी इथं हा एक कपडा घेतलेला आहे जो शोल्डर सॉरी आपला आर्महोल कट करून त्याच्यामधून निघला होता तो, त्यासाठी पण मी इथं एक 1.5 इंचाचीच ही पट्टी इथं कट करून घेत आहे. तुम्ही इथं बघू शकता हे 1.5 इंचाची एक पट्टी इथं मी कट करून घेतलेली आहे. आणि ह्या पट्टीच्या ह्या साईडला ह्या बंद भाग आहे, म्हणजे याच्यातून धागे निघत नाही आहेत असा हा भाग आहे. हा जर भाग नसेल तर तुम्ही तो पट्टी जास्त वाढवून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला आतमध्ये फोल्ड करायला ते कमी पडणार नाही. ते एवढी जरी काढली तरी सफिशियंट आहे. तर अशा पद्धतीने आपल्या इथं ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. तर आपल्याला क्रॉसपट्ट्या ह्या 4 लागत असतात, पण इथं मी 2च क्रॉसपट्ट्या काढलेल्या आहेत आणि बाकीच्या 2 क्रॉसपट्टीसाठी आपल्याकडे इथं तुम्ही बघू शकता कपडा हा शिल्लक नाही आहे. हा जो थोडासाच कपडा उरलेला आहे यामध्ये आपली क्रॉसपट्टी निघणार नाही आहे. तर त्यासाठी आपल्याला तुम्ही जर इथं शिलाई काम करत असाल तर तुमच्याकडे असे दुसऱ्या थोडेसे वेगळ्या किंवा सेम कलरचेच असे जर वेगळे फॅब्रिक असतील तर त्याच्यामधून तुम्ही ही बाकीच्या 2 क्रॉसपट्ट्या इथं काढून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला हा जो कपडा शिल्लक आहे याच्यामधून आपल्याला पाठीच्या भागासाठी खालच्या बाजूला दुमडपट्टी काढायची आहे. तर याच्यामधून आपल्याला इथं दुमडपट्टी काढून घ्यायची आहे. तर इथं मी 1.5 इंचाचीच दुमडपट्टी पण काढत आहे. आपल्या पाठीच्या खालच्या भागाची म्हणजे वेस्टची जेवढी लांबी आहे तेवढ्या लांबीची आपल्याला इथं दुमडपट्टी घ्यायची आहे. पण एवढं लांब पट्टी काढणे इथं शक्य नाही आहे, म्हणून मी इथं छोट्या छोट्या 3 पट्ट्या काढणार आहेत आणि त्या एकाला एक अटॅच करणार आहे. ह्या 2 झाल्या आणि ह्याच्या भागातून एक पट्टी, अशा मिळून 3 पट्ट्यांमध्ये आपली खालच्या बाजूच्या पाठीला दुमडपट्टी इथं तयार होईल. आता हे सरळ करून आपल्याला एकाला एक जॉईंट करून तुम्ही एक लांब अशी पट्टी तयार करायची आहे आणि पाठीला खालच्या बाजूला ती दुमडपट्टी म्हणून यूज करायची आहे. तर अशा पद्धतीने इथं आपल्या 4 टक्स ब्लाऊजची कटिंग इथं तयार झालेली आहे. तुम्हाला जर या ब्लाऊजचा स्टिचिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी तसंही तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. थँक्यू.